नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुढीपाडव्याला सकाळी सूर्योदयानंतर गुढी दारात उभारली जाते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने धार्मिकदृष्ट्या हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. गुढी जशी शुभ मुहूर्तावर उभारली जाते तसेच ती सायंकाळी शुभ मुहूर्तावर विधिवत उतरवली जाते. पाहुयात यंदा गुढी उतरवण्याची वेळ काय असेल, गुढी कशी उतरवावी, कोणता नैवेद्य दाखवावा व गुढीच्या साहित्याचे काय करावे. त्याचबरोबर सध्या अनेकांना गुढीपाडव्याबद्दल हाच प्रश्न पडलेला आहे की यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या आलेली आहे. त्यामुळे आपल्याला गुढीपाडवा नक्की कधी साजरा करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये गुढी उभा करायची आहे, यंदा गुढीपाडव्याला अमावस्या आल्यामुळे कोणता शुभ मुहूर्तावर आपल्याला गुढी उभारायची आहे, गुढी कशी उभा करायची, किती वाजता उभी करायची, यंदा गुढी उतरवण्याची वेळ काय असेल, गुढी कशी उतरवावी, कोणता नैवेद्य दाखवावा व गुढीच्या साहित्याचे काय करावे, अशी गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय महालक्ष्मी असे नक्की लिहा, कारण मराठी नववर्षाला माता लक्ष्मीचा सन्मान नक्की करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दरवर्षी आपण चैत्र महिन्याच्या प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा साजरा करत असतो. अर्थात हा आपला मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. निसर्गातही या काळामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं असतं. झाडांनाही छान पालवी फुटलेली असते. तसेच हा दिवस वसंत ऋतूची आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखतात. असं म्हटलं जातं की गुढीपाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि कालगणनेची सुरुवात पण या पाडव्यापासूनच झालेली आहे आणि म्हणूनच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी पहिला सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानला जातो. तर हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी तुम्ही नवीन कामाची सुरुवात, नवीन संकल्प, व्यवसाय, नोकरी, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, मोठ्या प्रमाणात खरेदी साठी हा दिवस उत्तम मानला जातो. कोणत्याही चांगल्या कार्यात यश देणारा हा दिवस आहे. त्यामुळे गुढीपाडव्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर यावर्षी गुढीपाडवा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी आपल्याला साजरा करायचा आहे. तर या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावे, घराची सगळी साफसफाई, स्वच्छता करून घ्यावी, स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करावे. या दिवशी अभंग स्नान केले जाते, त्यामुळे तुम्ही अंगाला उठणे आणि सुगंधित तेल लावून अभंग स्नान सुद्धा करू शकता. दारासमोर गुढी उभारावी, छान अशी रांगोळी काढावी, रोजची देवपूजा करावी. देवांना पण अशी या दिवशी फुलांनी सजवावे. या दिवशी गणपती, शिव, पार्वती, सूर्यदेव, नवग्रहाची पूजा करावी. गुढीला विधिवत अशी पूजा करावी. नारळ वाढवावा. आपल्या घराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती आपल्याला गुढी उभारायची असते. त्या दिवशी संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. गुढी उभारल्यानंतर ब्रह्मध्वजाचे स्मरण करावे. ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. गुढी उभारण्यासाठी शक्यतो बांबूची काठी घ्यावी. त्या काठीला रेशमी वस्त्र नेसवावे. तुम्ही नवीन साडी पण नेसवू शकता. बांबूच्या वरच्या टोकाला कलश उलटा ठेवून फुलांचा हार घालावा. लिंबाची डहाळी आणि साखरेचा गाठी हार घालावा. पंचोपचारे पूजा करावी. या दिवशी पूजेसाठी नैवेद्य पण विशेष सांगितला आहे, म्हणजे साखरेचा गाठी हार गुढीला अर्पण करावा. या नैवेद्यामध्ये हरभऱ्याची भिजवलेली डाळ, गूळ आणि कडुलिंबाची पांढरी फुले, पाने हे सर्व मिक्स करून नैवेद्य गुढीला दाखवला जातो आणि तो नैवेद्य गुढीजवळ थोडासा ठेवून घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून द्यावा. त्यावेळी कडुलिंबाचे सेवन करणं हे खूप फायद्याचं असतं. त्याचबरोबर गुढीला गोडधोडाचा नैवेद्य दाखवतात. बरेच जण या दिवशी श्रीखंडपुरी किंवा पुरणपोळीचा बेत करतात, तर याचा पण नैवेद्य गुढीला दाखवायचा असतो. मग सायंकाळी सूर्यास्तावेळी गुढीची पूजा करून गुढी सन्मानाने खाली उतरवावी. आता आपण गुढी कशी उभारायची ते पाहिलं, पण आपल्याला गुढी किती वाजता उभा करायची आहे. तर यावर्षी गुरुवारी 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आहे, त्यामुळे आपल्याला 19 तारखेलाच गुढी उभारायची आहे. या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदेचा क्षय असून अमावस्या ही सकाळी 6:53 संपते. त्याच्यानंतरच आपल्याला गुढी उभा करायची आहे. म्हणजे गुरुवारी 19 तारखेला सकाळी 6:54 नंतरच गुढी उभा करावी. म्हणजे साधारण सकाळी 7 नंतर शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभा करावी. सकाळी 7 नंतर ते 8, 8:30 वाजायच्या आतमध्ये तुम्ही शक्यतो गुढी उभा करावी. फक्त या दिवशी सकाळी 7च्या आधी आपल्याला गुढी उभा करायची नाही. त्याचबरोबर गुढीपाडव्यानिमित्त आपण या दिवशी वेगवेगळ्या पूजा अर्चा करतो, व्रत करतो, विधी करतो, व्रत वैकल्य करतो. नवरात्री सकाळी आपल्याला अमावस्या समाप्तीनंतरच करायची आहे, म्हणजे सकाळी 7 नंतरच आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. चैत्र शुक्ल प्रतिपदा ही जरी क्षय तिथी असली तरी गुढीपाडव्याचा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असल्याने या दिवशी तुम्ही वाहन खरेदी, सोने जागा, नवीन वस्तू, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, व्यवसायाचा शुभारंभ नक्कीच करू शकता.
मग यामधली तुम्हाला कोणतीही मोठी वस्तू खरेदी करायची असेल किंवा व्यवसायाचा शुभारंभ अशी कोणतीही चांगली गोष्ट करायची असेल, खरेदी करायची असेल, तर त्यासाठी दिवसभर तर शुभ मुहूर्तच आहेच. पण त्यातल्या त्यात जरी तुम्हाला अगदीच योग्य असा शुभमुहूर्त पाहायचा असेल, तर 19 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत अगदीच चांगला शुभमुहूर्त आहे. या वेळामध्ये तुम्ही खरेदी करू शकता. अगदीच या मुहूर्तावर जमलं नाही, तर सकाळी 7 नंतर संपूर्ण दिवस शुभ आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभर पण या गोष्टी करू शकता. तसेच गुढीला उतरवताना देखील शुभमुहूर्त पाहिला जातो. गुढी नेहमी सूर्यास्ताच्या आत उतरवायची असते. त्यामुळे यंदा 19 मार्च गुरुवार रोजी सूर्यास्ताच्या वेळी सायंकाळी 6:50 असल्याने तुम्ही या वेळेत गुढी खाली उतरवू शकता. गुढी उभारताना जशी विशिष्ट पद्धत असते, पूजा केली जाते, त्याचप्रमाणे गुढी उतरवताना सुद्धा विधिवत उतरवली जाते. गुढी सूर्यास्ताच्या आत उतरवावी. सायंकाळी ती उतरवताना सर्वात प्रथम गुढीला हळदी कुंकू व्हावे, हार फुलं अर्पण करावेत, गुढीला साखरेचा किंवा कोणत्याही गोडाचा नैवेद्य दाखवावा, धूप दीप अगरबत्ती लावून आरती करावी. त्यानंतर नमस्कार करून गुढीला सावकाश तुम्ही खाली उतरवावे. आता जे लोक पहिल्यांदा गुढी उभारतात त्यांनी लक्षात घ्यावे की गुढीला बांधलेला कडुनिंब हा औषधी असल्याने तो तुम्ही खाली खाऊ शकता किंवा घरातील धान्यात ठेवू शकता. तसेच गुढीची साखरेची घाटी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. गुढीला वाहिलेली फुले व हार निर्माल्यात पाण्यात वाहू शकता. तसेच गुढीचा नैवेद्य गाईला खायला द्यावा. गुढीला नेसवलेली साडी घरातील सुवासीन स्त्रियांनी नेसावी. गुढी पाडव्याच्या दिवशी नवीन पंचांगाचे पूजन हे केले जाते. या दिवशी वडीलधाऱ्याकडून वर्षभरासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतले जातात. त्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात आणि मिठाई देऊन आनंद व्यक्त करतात. दारी उभारलेली गुढी हे सुख समृद्धीचे आणि शुभाचे प्रतीक आहे. गुढी उभारल्यामुळे आपल्या आयुष्यात घरात सुख समृद्धी येते. या दिवशी सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो. गुढी पाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे. त्यामुळे सर्व मराठी लोक या दिवशी दारासमोर गुढी उभारून गुढीची पूजा करतात आणि आनंदाने मराठी नववर्षाचे स्वागत करतात. तर येणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.